दर्पण न्यूज। आजपासून अवैध मदरसावर कारवाईसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू। हुपरी येथील सरकारी गायरानावरील गट क्रमांक 844/अ1 पैकी क्षेत्र 11 गुंठे जागा आणि त्यावरील मालमत्ता क्रमांक 4489 ची मिळकतीवर सुन्नत जमियतने अवैधपणे मदरसा उभारला आहे। या संदर्भात सातत्याने निवेदन देऊनही तसेच सनदशीर मार्गाने विविध आंदोलन केल्यानंतरही त्यावर नगर परिषद प्रशासन कोणतीही ठोस कार्यवाही करीत नसल्याने सोमवार दिनांक 23 सप्टेंबर पासून हुपरी नगर परिषद कार्यालयाच्या दारामध्ये बेमुदत आमरण उपोषणाला प्रारंभ केले आहे। यामध्ये नितीन काकडे, राजेंद्र पाटील, प्रशांत साळोखे, प्रताप भोसले उपोषणाला बसले आहेत। जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही तर मंगळवार दिनांक 24 रोजी ठीक 5 वाजता हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने महाआरतीचे आयोजन केले आहे। तसेच बुधवारी दिनांक 25 रोजी ठीक 11 वाजता रास्ता रोको व बेमुदत गाव बंदचा इशारा देण्यात आलाय। यावेळी आता प्रशासनाच्या भूमिकेकडे साऱ्या हुपरी शहर परिसराचे लक्ष लागून राहिले आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावातील व परिसरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। तसेच मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे। यावेळी गोकुळ संचालक मुरलीधर जाधव, अजितराव सुतार, विनायक विभुते, रघुनाथ नलवडे, संभाजीराव हांडे, अमोल देशपांडे, निळकंठ माडे, किरण टुसे, सागर मेथे, प्रवीण पाटील, सचिन पवार, भरत देसाई, विजय जाधव, नितीन काटकर, विक्रम सावंत आदी हिंदुनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते। हुपरी येथील गट नंबर 844 मधील बेकायदेशीर मदरसाबाबत आतापर्यंत वेळोवेळी गावातल्या लोकांनी 1982 पासून आजपर्यंत तक्रारी देत आलेल्या होत्या। त्या आधारे नोटीस लावायचं आणि पाडायचं नाही असं प्रशासन ठरवत होतं की बाबा एखाद्याला पाठीशी घालायचं। आता सुद्धा तीच हे झाली की परिस्थिती 2019ला हे आता परवाच्या 19 तारखेला नोटीस काढली तात्काळ काढून घ्या म्हणून। अद्याप कोणतीही कारवाई नगरपालिकेने केली नाही आणि नगरपालिकेला वरिष्ठांचे दबाव ह्या आहेत काय आणि नगरपालिका ही शाब्दिक खेळ करून आंदोलन थांबवायचा प्रयत्न करत आहे। भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। श्री सरदार नाळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर। पोलीस उप अधीक्षक, संपर्क क्रमांक 96 73 50 65 55। कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर 96 73 50 65 55 78 75 33 33 33। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231 25 40 98 9। व्हॉट्सअप क्रमांक 78 75 33 33 33। निशुल्क फोन क्रमांक 1064। ईमेल dysp@kolhapur@gmail.com।